काल आपण खरिवलीला देखील पाहिलं असतील, तिथे देखील मॅचेस चालू आहे. तिथे देखील एका संघाला अगदी उशिरा आल्यानंतर एका षटकाची पेनल्टी लावली, तेव्हा तोच नियम इथे देखील लावला जातोय. कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्या आणि प्रत्येक संघाने विशेषतः यापुढे येणारे जे संघ असतील, या आजच्या दिवसाचे किंवा उद्याच्या दिवसाचे देखील असतील, त्यांनी सुद्धा याची कृपया नोंद घ्यायची आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाच नियम लावला जाईल आपल्या इथल्या लोकल संघांसाठी, कारण बाहेरचे संघ थोडे उशिरा येऊ शकतात. आपण समजू शकतो ट्रॅफिकमध्ये अडकले असतील, परंतु इथले मात्र आपण आज WCAचे जे संघ पाहतोय किंवा उद्या देखील WCAचे संघ असतील, त्या सर्वच संघांनी याची कृपया नोंद घ्या आणि बरोबर वेळेवर येण्याचा प्रयत्न करा. चला आपण लगेच फिल्डिंग सजवायचा. मैदानातून 5 षटकाचा सामना आहे, त्यामुळे आपण याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 5 षटकामध्ये आपल्याला एकंदरीत 4 गोलंदाज कमीत कमी वापरायचे आहेत. तुम्ही 5 गोलंदाज सुद्धा वापरू शकता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पेनल्टी तर एका षटकाची लावली गेली आहे, त्यामुळे 4 गोलंदाज हे तुम्ही वापरू शकता. चला आता वेळ घालू का? अजून जर वेळ गेला तर अजून पेनल्टी लागेल, पुढे वाढेल. जा एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्या स्पोर्ट्सचा, कारण एक खेळाडू आपण त्यांच्याकडे कमी पाहतोय, त्यामुळेच एक खेळाडूची मागणी करतायत, डिमांड करतायत. तर तेवढं सहकार्य आपण करूयात त्यांना. या स्पर्धेत सहभाग दाखवला नक्कीच. डिंगडॉग वडोली संघाचं देखील त्यासाठी कौतुक इथे करतोय, पण आता जास्त वेळ घालू नका. 10 प्लेअर किंवा आपण जर मंडळाचा जर मागवला तर एक खेळाडू तुम्ही देऊ शकतो आम्ही. चला चला आता वेळ घालू का? फिल्डिंग लावून घ्या अगदीच. चला आता वेळ घालू का? दोन्ही बॅट्समन तयार झालेत मैदानामध्ये, आणि पंच देखील ऑफिशियल तयार झालेत. चला आपला 12 खेळू सुद्धा इथे यावा लागेल, त्या सुद्धा पेनल्टी असेल, लक्षात घ्या. दोन्ही संघाचे एक कॅप्टन, आपला एक्स्ट्रा प्लेअर जो कोणी असेल त्यांनी पाठवून द्या इकडे. चला FDC कुडूस आपला देखील एक एक्स्ट्रा प्लेअर इथे आला पाहिजे, अन्यथा पेनल्टी असेल, लक्षात घ्या. कारण या स्पर्धा आपण पाहतोय अगदी WCAचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच आपण या स्पर्धा इथे सुरू केल्या होत्या आणि त्या पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे आपण कृपया याची नोंद घ्या आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन नको. आपली जे जेवढं सहकार्य करता येईल या आमच्या स्पोर्ट्सला तेवढं तुम्ही करा जरूर. तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन आपण सुरुवात जे करतो या खेळाची, कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. प्रथमतः टॉस जिंकताना FDC कडून संघाने निर्णय घेतला आहे तो बॅटिंग करण्याचा, आणि सलामीलाच आपण पाहतोय FDC कडून फैजान मेमन आणि त्याच्या साथीला मात्र मुदस्सर पटेल ही जोडी मैदान दाखल झाले. पण तो पहिलं षटक जे सुरू करतायत गोलंदाज मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पॉवर प्लेचा अक्रम. तर अक्रम यांचा हा मारा सुरू होतोय पहिल्याच्या चेंडूला, आणि पहिला चेंडू शॉर्ट पेच चेंडूवर मात्र अगदी जबरदस्त टोले फटका, चेंडू निघून गेलाय तो सीमा पार, चौकार. त्याचा पराक्रम आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू अगदी फैजान मेमनच्या बॅटमधून निघतोय तो सरळ सीमेपलीकडे षटकार. चेंडूवर मात्र अगदी मोठी सुरुवात करतायत ते फैजान मेहमान, कारण पहिल्या चेंडूवर चौकाराला, त्याच दिशेने मात्र दुसऱ्या चेंडूवर आणखी एक भला मोठा फटका मारताना चेंडूला सीमेपलीकडे भिरकवून दिला, त्यामुळे 6 धावांची मोर उमटवली गेली.
आणि सुरुवात मात्र झकास पाहायला मिळते, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांनी सुरुवात. एफडीसी संघाने प्रथम बॅटिंग का घेतली याचं उत्तर ते देत आहेत. तर या पहिल्या षटकामध्ये पावरप्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात. अनेक क्रिकेट रसिक आपण पाहतोय या स्पर्धेचा खूप आनंद घेताना आपण पाहिलं असेल. गेले 2 दिवस, आज तिसरा दिवस या स्पर्धेचा, आणि आज देखील मैदानात खूप गर्दी इथे हळूहळू सुरू होऊ लागले. अनेक आमचे शौकीन क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी जे सावली क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपल्या घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेताना त्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. तर या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. उजव्या तासात त्याचा मारा आक्रम इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी त्याने करावी लागेल संघासाठी. आणि यावेळेस अगदी कमी गती चेंडू पाहायला मिळाला, नक्कीच चांगला अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली गेली. आणि फलंदाज जे फैजान त्यांना थोडंसं चकवलं गेलं या चेंडूवर, कारण पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी सुरेख सुरुवात केली होती संघाला तब्बल 10 धावांनी. त्यांना थांबवण्याच्या दृष्टीने मात्र इथे चांगली सुरुवात इथे करतात गोलंदाज. बघा पंच बॉलची डिमांड करतायत. या स्पर्धेकरता आपण पाहतोय अतिशय चांगल्या क्वालिटीचे मात्र चेंडू वापरले जात आहेत. तर षटकातून टी चेंडूचा खेळ संपला गेला. त्यानंतर आता चौथ्या चेंडूला सुरुवात होती आहे. षटकातला आक्रमणाचा अगदी छोटासा पवित्र आपण गोलंदाजीचा मार्कवर पुढच्या चेंडूला अगदी चांगल्या कलाईचा वापर करताना अगदी हलक्याचा चेंडू अगदी कव्हर ड्राईव्ह केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू बहुधा निघून चाललाय. तो सीमा रेषा पार होताना चौकार लवली स्ट्रोक पाहायला मिळाला फैजानीच्या बॅटमधून. बघितलं 2 क्षेत्रामध्ये खूप मोठा गॅप आहे, त्या गॅपमधून चेंडूला मात्र सीमा पार केलंय. आणि त्यामुळेच या सामन्यातून एक चांगली खेळी आपण सध्या पाहत असाल फैजान यांची आपल्या संघाकरता. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार अशी खेळी करत असताना संघाची धावसंख्या पोहोचले 14 वर. पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा कलात्मक फटका, इथे मात्र अगदी खाली क्षेत्र निवडलं आणि पुन्हा एकदा चेंडू त्याच क्षेत्रामधून पुन्हा पाठवला, तो सीमा पार होताना चौकार. अगदी गोलंदाजीच्या मात्र गोलंदाजीवर थोडंसं खिलवाड व्हायला होऊ लागला असं म्हणेन, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होती त्याच्या विरोधात मात्र अगदी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि पाहता पाहता षटकामध्ये चांगल्या स्थितीत संघ पोहोचतोय, कारण 3 चौकार 1 षटकार अशी आतषबाजी होताना धावसंख्या तब्बल 18 वर पोहोचली. पहिले 5 चेंडू नक्कीच चांगली सुरुवात. एफडीसी कुडू संघाच्या कॅप्टनने म्हटलं होतं की आम्हाला 55 ते 60 धावापर्यंत पोहोचायचं आहे या 5 षटकामध्ये. आणि पहिल्या षटकात हा झंझावात इथे आपण पाहतोय फैजान मेमन यांचा. पुढच्या चेंडूला शॉर्ट पिच चेंडूवर पुन्हा एकदा मात्र आघात पोहोचवला. यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षकांनी चांगल्यापैकी थांबवला गेलाय, नक्कीच चौकार थांबवलं. तर या अंतिम चेंडूवर फक्त 1 धाव आली आणि षटकाचा इथे खेळ देखील संपतोय. पहिला षटक जे मार्गस्थ होताना धावसंख्या बिनबाद 19. तर चांगली ही सुरुवात, अगदी अशा प्रकारची सुरुवात जर संघाला मिळाली तर संघाला नक्कीच कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्यानंतर नक्कीच आता बघूया आता दुसरं षटक जे सुरू होत आहे ते डिंग डॉंग बडलीकडून कुठल्या गोलंदाजीकडे सोपवलं जाईल, कारण या सगळ्याकडे देखील अतिशय क्वालिटीचे खेळाडू आहेत. चांगल्यापैकी बॅटिंग करतात, चांगल्यापैकी गोलंदाजी, चांगल्यापैकी फिल्डिंग, या तिहेरी क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी आपण अनेक वेळा पाहत असतो. परंतु आज मात्र अगदी चांगली लढत तिथे पण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत या स्पर्धेतून. एकीकडे एफडीसी कुडूस, दुसरीकडे मात्र डिंग डॉंग वडवली. आणि नुकतंच आपण पाहिलं असेल की डिंग डॉंग वडवलीसह थोडं उशीर आले, त्यामुळे त्यांना पेनल्टी लागले. त्या पेनल्टी देखील त्यांना ते सामना करावा लागेल सामन्यातून. आणि त्यामुळेच आपल्या गोलंदाजीवर चांगलं लक्ष केंद्रित करावं लागेल या पुढच्या षटकापासून. पुढच्या जे षटकाचं खेळ आहे त्यामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करणं आवश्यक राहील. तर इथे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आपले बंटी, पुन्हा एकदा आपण अभि पाटील डॅशिंग बंटी आपण बघतोय, ज्यांनी इथे बक्षीस लावलंय फक्त खास प्रेक्षकांसाठी. षटकार खेचला की त्या षटकारावर मात्र झेल घ्यायचा प्रेक्षकांनी आणि 100 रुपये कमवायचे आहे असं बक्षीस त्यांनी आज सुद्धा लावलंय. आपल्या आंबेडकरचं एक भूषण म्हणेन मी
डॅशिंग बंटी यांनी हे लावलेलं बक्षीस, परंतु इथे मात्र वाईड +4 अशा एकंदरीत पंचांनी मात्र रिफर केलाय बघा. वाईड +1 आपण सध्या पाहतोय, पण हा रिफर दिला गेलाय बघा, चेक केला जात आहे. तर हाईट फॅक्टर तपासतायत पंच. बराचसा चेंडू लेग स्टिकच्या बाजूने गेला होता, परंतु उंची देखील जास्त होता, कारण बुजर सरपडेल आपण पाहतोय त्यांची जे काही हाईट आहे खूप, आणि त्यांच्या मात्र कमरेच्या लेवलवरून झाला गेला असावा शंका आहे, तर त्याचं निसरण होईल नक्कीच. तर नो बॉल आणि फ्री हिट लागू झाली. निश्चितच फ्री हिटचा फायदा आता पुढच्या चेंडूवर मिळेल, परंतु संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता निश्चितच 2ने वाढली गेली ती धाव फलकावर, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 21 वर 21. फ्री हिटचे चेंडू खूप कमी वेळा कधी पाहायला मिळतात, परंतु जेव्हा जेव्हा मिळतात तेव्हा विसरता फटकेबाजी देखील होती आहे, आणि काल देखील आपण पाहिलं असेल की फ्री हिटवर चेंडू षटकार ठोकला गेला होता. इथे मात्र अगदी गुड नाट एक अशा प्रकारचा फटका मारताना चेंडू हवे दे जरूर, परंतु अगदी फ्री हिट असल्याने कारणाने निश्चितच फलंदाज त्यावर अगदी मनमुराद 2 धावा देखील घेताना आपण पाहतोय, आणि बुजर आपलं वैयक्तिक खाते इथे उघडलं, तर सांघिक संघाची धावसंख्या निवली फलकावरती 23 वर 23 रन. एक चांगली सलामी मिळते संघाला पहिल्याच या 2 षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा लुटल्या गेल्या, आणि त्यानंतर या षटकात देखील मिस्टेक केली गोलंदाजांनी, त्यानंतर मात्र 2 धावा येत आहेत या पहिल्या चेंडूवर. तर त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू, इथे मात्र सावध सुरुवात करताना चेंडूला अगदी हलक्यासा पुश केलं गेलं, दिशा भरली चेंडूला, आणि त्यावर फलंदाज एक धाव घेता चेंडू फेक होती, मात्र इथे थोडीशी घाई करत होते मुझस्सर. त्यांनी बघितलं की चेंडू येतोय, आणि पुन्हा एकदा मागे परतलेत, आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचताना एक धावेवर संतुष्ट आहेत. याच एकेरी धावेने आता संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 24 अंकावर 24. 1.2 2 चेंडूचा अशी ते खेळ संपला गेला आहे, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू संपले गेलेत, आणि 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 24, म्हणजे निश्चितच 300चा हा स्ट्राईक रेट. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पंबल करतायत, आणि फेक थोडी उशिरा होते, याचाच फायदा घेताना अगदी सहजतेने एक धाव. तर अगदी सहजतेने खेळता येते दोन्ही फलंदाज कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता. आणि बघा इथे फेकाफेकीमध्ये आपण पाहिलं असेल की डिंग डॉग वडील संघ जेव्हा आम्ही कौतुक करतो की फिल्डिंग देखील चांगली त्यांची होत असते, परंतु इथे मात्र बऱ्याच चुका करत आहेत बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये, आणि याचाच फायदा मात्र मिळतो तो FDC कुडू संघाला, कारण आणखी एक धाव वाढली गेली, जिथे एक तिथे मात्र 2 धावा आल्या, आणि या 2 धावांनीच धावसंख्या पोहोचली फलकावरती 26 वर 26. आधीच आपण पाहतोय की एक षटक त्यांना कमी खेळायला मिळणार आहे, त्यामुळेच तो देखील त्यांना नुकसान झालंय, आणि अशा परिस्थितीत त्यांना चांगली गोलही करावं लागेल. पुढचा चेंडूला देखील अगदी स्टेट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मिड ऑफ रिझनला अडवला जातोय, मिड ऑफ रिझनला, आणि त्यावर कुठल्याही प्रकारची धाव पहिला चेंडू आपण पाहतो या षटकामधून निर्धाव स्वरूपात संपताना. तर याच टप्प्यावर मारा करावा गेला आपल्याला, जर सगळ्याला थांबवायचं आहे, कमी धावा रोखायचं आहे, तर चांगली गोलंदाजी आवश्यक असेल. मात्र पुढचा शॉर्ट पिच चेंडू, इथे चेंडू थोडासा कमी गतीचा पाहायला मिळाला, पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेला आहे, आणि आता मात्र स्वतःला सावरतायत ते अब्दुलला. एक चांगला मारा करण्यासाठी आता प्रयत्नशील आहेत या षटकात. सुरुवातीला नक्कीच नो बॉल टाकला, पडतो यानंतर आता बघता बघता षटकात अंतिम चेंडूची वेळ आलेली, त्या हाताळण्याकरता या षटकातून शेवटचा चेंडू सामना करतात फैजान, ज्यांनी सुरुवात तर खूप चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये, आणि आता या षटकातील खेळतील तो अंतिम चेंडू. इथे मात्र टप्पा बराचसा बाहेर पडला स्टंपच्या, आणि मला निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर पंचांनी मात्र बाईट घोषित केला या चेंडूला. एक अतिरिक्त धाव देखील वाढली गेली आहे, तर संघाची धावसंख्येमध्ये देखील भर पडताना धावसंख्या आतापर्यंत पोहोचते 27 वर 27. अंतिम चेंडू जो हाताळला जातोय आता, इथे मात्र चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता, अगदी चेंडूचा अंदाज आला नाही, आणि लगेच इथे चेंडू घडत असताना षटक देखील संपला गेला. अशा प्रकारे 2 षटकात हा खेळ संपतोय. या 2 षटका समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 27 बिनबाद, 27 27 विदाउट लॉस. तर नवीन
नवीन षटकाला सुरुवात फैज सारखा गोलंदाज आपण पाहतो, एक युवा प्रतिभा संपन्न हा गोलंदाज डिंगडॉंग वडोली संघाकडून मैदानात आता खेळताना आपण पाहिलं असेल. विशेषतः गोलंदाजीमध्ये आपण जो बदल पाहिला, तर धावसंख्या जर पाहिली तर 27, 2 षटकं संपली गेली आहेत. पॉवर प्लेचे ही दोन्ही षटकं संपताना बिनबाद 27 धावा, जवळपास 13.5च्या गतीने धावा आले धाव फलकावर त्या एफडीसी कुडू संघाकडून प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करताना. आणि आता नवीन षटकात सुरुवात होताना फैज यांचा मारा सुरू होतोय. पहिला चेंडूला बॅक पडला जाताना एक चांगला चेंडूला पंच केला गेला, नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाही आणि याचाच फायदा घेत मात्र चेंडू निघून चाललाय तो सर्व सीमा पार होताना चौकार. खणखणीत अशी सुरुवात मुदस्सर पडेल करताना आपण पाहतो या षटकाला सुरुवात झालेली. तिळसा वर्सेस दिनकरपडा अशी लढत राहणार आहे पुढची. दोन्ही संघांनी कृपया आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. कनक इलेगन नावाने आज तिळसा संघ आपण पाहतो या स्पर्धेत खेळताना. त्यांच्या विपक्षात मात्र दिनकरपाडा संघ एक बलाढ्य लढत आपण पुढे पाहणार आहोत सामन्यातली. परंतु आता आपण पाहतोय की धावसंख्या 4 वाढताना पोहोचलेली फलकावरती 31 वर 31. दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी मात्र इथे खेळू लागलेत. पुढचा चेंडू येते स्वीपचा फटका आणि स्वीशेटचा फटका मारताना चेंडू लागली सरळ फेकून दिले जाते सीमे पलीकडे षटकार. मुदस्सर पडेल यांचा हा खेळ आपण पाहतोय आज मैदानातला. अतिशय चांगल्यापैकी गेले कित्येक वर्ष त्यांचा खेळ आपण अनेकांनी पाहिला असेल, अगदी जवळून पाहिले असेल आणि आम्ही तर नक्की त्यांचे चाहते आहात. अनेक प्रेक्षक वर्ग त्यांचे चाहते आहेत त्यांच्या खेळाचे, कारण अगदी कित्येक वर्षांनी अनेक वेळा त्यांनी खूप चांगले क्रिकेट खेळलं आहे आपल्या संघाकरता आणि आज देखील या मैदानातून चांगला खेळ परफॉर्म दाखवत आहेत. आपला आत्मविश्वास त्यांचा खेळामधला झलकतोय. तो मैदानातून नुकताच स्वीशेटचा फटका मारताना षटकार ठोकला आणि संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली फलकावरती 37 वर 37. तर मोठी धावसंख्येच्या दृष्टीने मात्र ही वाटचाल झाली असं म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेची षटकं सध्या पाहतोय त्याचा फायदा मात्र घेत असताना हे दोन्ही फलंदाज. फैज षटकातून पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करावा लागेल. इथे मात्र अगदी गती चांगली राखली होती, चेंडूचा टप्पा देखील अचूक ठेवला होता आणि फलंदाज पूर्णपणे फसवून निघाला चेंडू इष्टे मागे आहे. तर याच लाईनवर गोलंदाजी करावी लागेल तरच तुम्ही थोडंसं इथे तुम्हाला नक्कीच चांगल्यापैकी रोखू शकाल या फलंदाजांना. आतापर्यंत नक्कीच चांगली ही कामगिरी पण पाहतोय एफडीसी कुडू संघाकडून होताना. बिनबाद 37 37. या षटकातील चौथा चेंडू इथे मात्र पुढे सरकत मात्र चेंडूला खेळता चेंडूची बॅटची कडा घेऊन निघालता अगदी सरळ थर्ड बॅटच्या बाजूने सरळ गेला तो सीमा पार होताना चौकार आलाय आणि चांगलीपैकी ही कामगिरी सध्या संघाकरता. तर चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या देखील वाढली गेली. ती धावफलकावर 41 41. मुदस्सर पटेल देखील बघता बघता 2 चौकार ठोकून गेलेत या सामन्यातून. 2 चौकार आणि 1 षटकार असा त्यांचा आपण खेळ सध्या पाहतोय. स्ट्राईकवर असताना षटकात तर चांगली तरी कामगिरी केली आहे, कारण गोलंदाज जितक्या चांगल्या गोलंदाजी करतायत तितक्या चांगली फलंदाजी देखील होती आहे. आतापर्यंत हे षटक थोडंसं खर्चीला पाहायला मिळते, कारण या षटकात देखील 2 चौकार आणि 1 षटकार आला, म्हणजे तब्बल 14 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूवर. थोडंसं महागडं षटक असंच म्हणूयात आपण, कारण पहिल्या षटकात देखील 19 धावा कुठल्या गेल्या होत्या. तर या षटकातून आता पुढचा चेंडू टाकण्याचा गोलंदाज पुनश्च येत आपल्या बॉलिंग मार्कवर फैज सामना करतात बोधत सर. राईट आर्म राऊंड विकेट मारा. इथे मात्र कलाचा वापर करताना अतिशय शैलीदार फटका म्हणता येईल, अगदी तंत्रदुष्टताने चेंडू खेळला गेला आणि ज्यावर सहजतेने 1 धाव जी अर्जित करताना धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 42 42 रन. बिनबाद 42 एक मोठी सलामी मिळते. अगदी भागीदारी पण पाहतोय ती पहिल्या विकेटसाठी होताना. कुठल्याही प्रकारच्या मध्ये चुका नाही आहेत, कुठल्याही प्रकारचा सदोष खेळ मी म्हणेन खेळत असताना दोन्ही फलंदाज आपल्या सगळ्याला जेवढ्या धावा येतील त्या हेतूने मात्र खेळत असताना या षटकातील पुढचा चेंडू अंतिम चेंडू. इथे चेंडू टप्पा थोडासा मात्र फुलटॉस पाहायला मिळाला, परंतु चेंडू थोडासा बाहेर जात होता तो मागे आणि त्यावर देखील एक बाय स्वरूपात होईना धाव मिळते सगळ्याला. आणि अशाच प्रकारे इथे षटकाचा देखील खेळ संपला गेला. एकत्रित पाहिली तर 3 षटकाचा खेळ संपला गेला. मगाचा षटक खूप चांगला ठरलं म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये पण पहिला फैज यांचं षटक थोडंसं पुन्हा एकदा खर्चीलं झालं त्या डिंगडॉंग वडवलीचं करता. आणि या षटकात देखील 15 धावांची 16 धावांची लेलूट झाली. त्यामुळे 3 षटकाचा जर आढावा घेतला तर 3 षटका समाप्तीनंतर एफडीसी कुडू संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 43 धावा 43 रन.
तर बॉलिंगसाठी मात्र आपण नक्कीच डिंगडॉंग वळी सगळं 5 षटकं हाताळायची आहेत, त्यामुळेच आपण एका गोलंदाजाला आपण 2 षटकं देऊ शकता. आणि ह्या इथूनच गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा मात्र तेच गोलंदाजाला वापरलं गेलं आहे, ज्यांनी मगाच्या षटकात चांगली गोली केली होती. ती अब्दुल्ला गोलंदाजी मार्कवर असतील. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन चांगली मात्र तिसरं चौथं षटक घेऊन सामना करतायत फैजान. पहिला चेंडू फुलटॉस आला आणि फुलटॉसवर खरपूस फायदा घेतला गेला आणि चेंडूला स्वेअरले करून सीमेपलीकडे भिरकून दिलाय. तेव्हा या सामन्यातून पाहतो की षटकार आणि चौकारांचा हा पाऊस पाहायला मिळतोय. काल असा आपण पाऊस पाहिला होता कालच्या सामन्यामध्ये. तो SBB खुपरी संघाकरता अतिशय धुवाधार फलंदाजी करताना त्या सगळ्याने 5 षटकामध्ये 77 धावा ठोकल्या होत्या. आणि तशा प्रकारची मास्टर इनिंग आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांकडून होताना आता संघासाठी, कारण 2 षटकार पाहिले आपण नुकतेच फैजान यांचे आणि 1 षटकार पाहिला होता तो मुजज पटेल यांचा. तर जी मेरिट प्रमाणे ते खेळत आहेत, जसा चेंडू येईल त्याप्रमाणे त्याला चेंडू खेळायचा आणि या हेतूने मात्र चांगली ही सुरुवात झालेली. तर धावसंख्या पोहोचते फलकावरती 49 धावा 49. सहज सुंदर पण खेळ पाहतोय, कुठल्याही प्रकारची अतिदायी पण आहे किंवा बेजबाबदारपणे नाही आहे. चांगलीपैकी फलंदाजी पण आपल्या जी जबाबदारी दिली संघाने ती मात्र अगदी पार करताना दोन्ही फलंदाज इथे मात्र यश मिळवावं लागेल संघाला. वडील संघाला जर सामन्यात काही करायचं आहे तर नक्की तिथे विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. पण बघा हा चेंडू देखील मागे गेला. बाय स्वरूपात मात्र इथे एक धाव मी नक्षित मिळते आणि अशा प्रकारे मात्र संघाचं अर्धशतक फलकावर झळकलं गेलं तर 50 धावा फलकावर लागतात बरोबर. चौकार ओके. तर चौकाराला आणि आपण पंचांची खूण पाहिली चौकाराची, मात्र त्यामुळे 4 धावा पकडल्या जातील असं म्हटलं की चेंडू थांबवलं होतं, परंतु तो 6 चौकाराला तो बाय स्वरूपात आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती धाव फलकावर 53 धावा 53. इथे मात्र अगदी खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी टप्पा चूक ठेवला चेंडूला अगदी ज्या पद्धतीने रिलीज केलं गेलं होतं थोडंसं बाउन्स करताना चेंडू गेला एसटी मागे. आणि एक चांगली पण अर्धे शतकीय भागीदारी पाहतोय दोन्ही खेळाडूंमधली. 53 धावाची सलामी व्हॅली आणि नंतर षटकातून अब्दुल्लांचा पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू थोडासा स्मॅश बद्दल खेळून काढला आहे आणि त्यावर चेंडू आडवेपर्यंत फलंदाज असतं त्याने 1 धाव आरामात पूर्ण करतायत. त्यामुळे धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 54 धावा 54. षटकातून 4 चेंडूचा इथे खेळ संपला नुकताच. अब्दुल्लांची पण गोलंदाजी पाहतोय चौथ्या षटकातील 4 चेंडू समाप्त होताना. धावसंख्या 54. तर चांगली ही पण कामगिरी सध्या पाहतोय FDC संघाकडून. पुढच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मात्र आगाज होतोय आणि पूर एकरीचा चेंडू अगदी सरळ फेकून दिला जातो सीमे पलीकडे आउट ऑफ द पास. दॅट्स यूज सिक्सर. हा दुसरा षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती बरोबर 60 धावावर. तर दुसरा षटकार आपण पाहिला असेल या अगोदर एक चांगला षटकार ठोकला होता रिव्हर्स स्वीपचा आणि आता मात्र सरळ बॅटने चांगल्यापैकी स्ट्रोक खेळून षटकार मिळवला. पुढच्या चेंडूला थोडासा सावध पवित्र घेतात त्यांनी बघितलं की चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला आपण सन्मान दाखवला पाहिजे कारण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला. परंतु या दरम्यान षटकाचा देखील खेळ संपला गेला आणि अशा प्रकारे पाहिलं तर इथे 4 षटकांचा खेळ संपतोय म्हणजे एकंदरीत 24 चेंडू संपले गेले. परंतु या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 15च्या गतीने धावा आल्या. त्या धावफलकावर 60 धावा 60 रन. त्यांच्या कॅप्टनने जे म्हटलं होतं शैलू यांनी की आम्हाला साधारणतः 55 ते 60 धावापर्यंत मजल मारायची आहे. ते टार्गेट आमच्यासाठी नक्कीच चांगलं राहील प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळताना गोलंदाजी करताना. परंतु त्यापेक्षा जास्त धावा ते होऊ शकतात कारण 4 षटकं संपल्यात, अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी राहिला आहे आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजीमध्ये तर देखील बदल आता होऊ लागला किंवा बदल होईल. तर नवीन गोलंदाज मिजान ज्यांच्याकडे चेंडू सोपला गेला अंतिम षटका करता स्लॉगरसाठी बघूयात. या अंतिम षटकामध्ये फैजान मेमन आणि त्याचबरोबर मजुसर पटेल ज्यांनी जी चांगली भागीदारी रचली आतापर्यंत 60 धावांची. या स्पर्धेतला एक इतिहास मी म्हणेन, एक हिस्ट्री बनली गेली. कुठल्याही विकेटसाठी मात्र 60 धावांचा हा रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या पाहायला मिळते. सलामी असू देत किंवा मध्ये असू देत ती भागीदारी झाली आहे. आणि हा पहिला चेंडू थोडासा दिशा भटकणारा पाहायला मिळाला. पंचांच्या हात समांतर रेषेत एक अवांतर धावली आणि अवांतर धाव्याने संघ पोहोचतोय फलकावर 61 धावांवर 61 विदाउट लॉस, बिना कोई विकेट खोए 61 रन. तर खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि बंटी पाटील, अभि पाटील यांनी देखील इथे बक्षीस ठेवलंय षटकाराकरता, म्हणजे षटकार जो बाहेर मारला जाईल त्यावर प्रेक्षकांनी झेल घ्यायचा आहे
आणि त्यासाठी मात्र ₹100 रोख पारितोषिक. बघा षटकार मारले जात आहेत पण तुम्ही झेल घेत नाहीये तर बक्षिसं पटकावण्याची एक नामी संधी आहे अभियानची. परंतु इथे आणखी एक खणखणीत षटकाराला जबरदस्त टोलीची फटकेबाजी अगदी टायमिंग बेमिसाल आणि अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रित गोलंदाजी होत असताना देखील चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत आणि खरोखरच एक क्लास पाहायला मिळतोय फैजान आणि मुजस्सर यांचा. कारण या सामन्यातला अगदी आणखी एक षटकार ठोकून संघाची धावसंख्या जी वाढवत नेली गेली ती धावफलकावर 67 धावा 67. इथे पुन्हा पायात मिळालेला चेंडूवर देखील हा अगदी अग्रेसर फटका मारला गेला. आणखी एक चेंडू लॉंग ऑफवरून सीमे पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकाला. काल आपण हॅट्रिक पाहिली होती विकेटची मात्र आता बघूया तर षटकारांची हॅट्रिक होईल का. काल चौकारांची देखील हॅट्रिक झाली होती कालच्या परवाच्या दिवशी. परंतु आज फैजान ही संधी आहे षटकारांची हॅट्रिक करण्याची. कारण लगातार 2 चेंडूवर 2 षटकार त्यांनी ठोकलेत. बघाशी एक ऑन साईडला एक ऑफ साईडला नुकताच ठोकला गेला होता षटकार आणि गोलंदाजी थोडीशी फोडून काढतायत मिजान यांची. मिजान यांनी पहिलं वाईट सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू संपले गेले ते षटकातले. तर निश्चित टप्पा कुठे ठेवायचा असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. गोलंदाजीमध्ये थोडंसं मात्र ते बदल करतायत. अगदी राऊंड विकेट मारता सुरू करतील. पुढच्या चेंडूवर मात्र हा चेंडू अगदी स्लोवर टाकला होता. अगदी स्लोवर खूप चांगला चेंडू म्हणावा गेला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना मात्र षटकात निर्धाव चेंडू संपतोय. बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रेक्षक वर्गाला. तो वडोली संघासाठी एक चांगली गोलंदाजी झाली ती या चेंडूवर आणि षटकात अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू इथे शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिचला इथे थारा नसतो या खेळामध्ये. परंतु या विसर चेंडू फटकवला गेला. परंतु क्षेत्ररक्षक देखील तेवढेच चेंडू चांगल्यापैकी अडवत आहेत आणि फेक करतायत. तोपर्यंत 1 धाव. तर याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या 68 जाऊन पोहोचली. काल 77 धावांचा रेकॉर्ड होता. बघूया फैजान अर्धशतक झालं का. तर 48 धाव खेळत आहेत फैजान मेमन. बघूया या स्पर्धेतला दुसरी 50 होईल का. काल एक 50 झाली होती. चांगली संधी आहे बरोबर. मुजस्सर पटेल त्यांना काय साथ देतील का. हो इथे मात्र चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केला आणि नो बॉलचा अगदी फायदा चांगला मिळेल. फ्री हिट लागू झाली. या फ्री हिटच्या जोरावर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूयात. वाईट दिला. ओके वाईट दिला पंचांनी. फ्री हिट नाही तर वाईट चेंडू दिला गेला. तो धावसंख्या पोहोचली ती 75 धावा 75. षटकार सलग मारले जातात त्यामुळे आमच्या स्कोर देखील त्यांची देखील थोडीशी स्कोरिंग आपण पाहतोय थोडीशी मागे उशिराने चालू झाली आणि या दरम्यान मात्र अगदी हलक्या हाताने पुश करताना बघा त्यांनी डोकं लढवलं की आपल्याला फैजान यांची 50 पाहिजे आहे. स्वतः मात्र मुजस्सरीने मात्र अगदी पुढाकार घेते. एकच धाव घेतली आणि अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त आपल्या वैयक्तिक खेळामध्ये 48 धाव खेळताना आपण पाहिलं असेल मुजस्सर यांच्या साथीला असलेले फैजान मेमन यांना. या स्पर्धेतली मात्र काल एक 50 पाहिली होती. आज दुसरी 50 इथे होईल का असं प्रेक्षण अगदी वाटू लागलंय. तर अंतिम चेंडू आहे सामन्यातून इनिंग मधला आणि थोडासा चेंडू टप्पा बाहेर पडतोय हे पाहून पंचांनी वाईड यावेळेस घोषित केला गेला. त्यामुळे या वाईडने धावसंख्या पोहोचते ती 77 धावा 77. म्हणजे कालचा रेकॉर्ड जो झाला होता तो रेकॉर्डची बरोबरी होती तिथे 77 धावांची. परंतु अगदी सर्वांचं लक्ष लागलं या अंतिम चेंडूवर फैजान यांची 50 होईल का याकडे. आणि चांगली संधी असताना मात्र ही संधी इथे मला वाटतं नक्कीच गमावत आहेत. कारण चांगला चेंडू हात टाकला होता परंतु त्यावर फटका मारता आला नाही आणि 48 नाबाद राहताना मात्र एक चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला मुजस्सर आणि फैजान मेमन यांचा. भली संघासाठी नसेल आपल्या संघासाठी मात्र सगळं काही ते करतायत. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी सर्वात महत्त्वाची असते हे आपण वारंवार पाहत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्यामुळे त्यांनी वैयक्तिकपेक्षा प्राधान्य दिलं ते या सांघिक खेळाला आणि त्यामुळेच भली 50 जरी झाली असली तरी संघासाठी खूप चांगली प्रदर्शन. कुठल्याही विकेटसाठी या स्पर्धेतली सर्वोत्तम भागीदारी झाली ती 77 धावांची नॉट आउट. तर कनक 11 तिळसे आणि दिनकरपाडा दोन्ही संघांना पुकार असेल कृपया आपण लगेचच टॉस करण्याकरता यायचं आहे. यापुढचा सामना त्याच 2 संघांमध्ये खेळला जाईल. कनक 11 नावाने आज संघ आपण पाहतोय तिळसा संघ खेळताना. तर चला आपण लगेच दोन्ही कॅप्टन तिळसा संघ आणि त्याचबरोबर दिनकरपाडा संघ वेळ न दौडता आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. लगेच टॉस होईल या सामन्याची आपण रिपोर्टिंग करा सुरुवातीला. तर अतिशय प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करणारी ही खेळी आपण पाहिली असेल. सलामी जोडीनेच मात्र अगदी 77 धावा ठोकल्या सामन्यामध्ये. एक आजच्या या स्पर्धेतला रेकॉर्ड जो होता कालचा तो रेकॉर्डची बरोबरी केली आणि आता विजयासाठी लक्ष असेल त्या 78 धावांचं.
तरी 78 धावांचं लक्ष अगदी 4 षटकामध्ये पुरं करायचं आहे. ते डिंगडॉंग वडोली संघाला त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. तो बघूयात नुसतं चांगलं म्हणून चालणार तर प्रत्यक्षात मैदानात त्यांची ही कामगिरी प्रेक्षकांना दिसेल का याकडेच उत्सुकता आहे सर्वांची. त्या अगोदर आपण इथे टॉससाठी बोलवते दोन्ही कॅप्टन. चला कनक 11 तिळसे आणि त्यांच्या विपक्षात मात्र अगदी दिनकरपाडा संघ. तर आपण ड्रीम साऊंड सर्व्हिस अतिशय कोणला हा डी जे आपण पाहिला असेल ऋषभ पाटील यांचा. अतिशय काल परवापासून आपण या स्पर्धेतून त्यांच्या सुंदरसा संगीताचा आनंद घेत आहेत प्रेक्षक वर्ग. तर त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय. परंतु या दरम्यान तर पाहिलं असेल आपण एक चांगली क्रिकेटची स्पर्धा भगवा करंडक अर्थातच तरवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांचा एक अतिशय क्रिकेटचा महासंग्राम आपण गेले परवापासून इथे पाहत आलोय. आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही परंपरा अगदी कायम जतन त्यांनी केलेली दरवर्षी या स्पर्धा त्यांच्या नावाने इथे आपण क्रिकेट नगरीमध्ये पाहतो या आंबेडकरच्या. तर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद इथे लाभतो सर्व खेळाडूंचा, सर्व संघांचा, अनेक प्रेक्षकांचा आणि अनेक मान्यवर मंडळी पण गेले परवापासूनच या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत, या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. तशाच शुभेच्छा आपण पाहतोय सावली क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेट रसिक देखील इथे देताना आपण पाहिलं असेल. तर सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत, त्यासोबत त्यांचं देखील धन्यवाद आपण व्यक्त करतो की आपला उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला दरवर्षी लाभतो आणि यंदा देखील लाभला आहे. त्याबद्दल तुमचं त्यासाठी देखील आम्ही गोड असं कौतुक करतो. परंतु आपण जाणार होतो दुसऱ्या इनिंगकडे, कारण आता पूर्वार्ध पहिला उत्तरार्ध तिथे पाहायचं या सामन्याचा की डिंगडॉंग वडोली संघाकडे जे मोठं लक्ष दिलं गेलं आहे ते 78 धावांचं ते केवळ 4 षटकात त्यांना पार करायचं आहे. म्हणजे जवळपास 19.50 या गतीने त्यांना धावा करायच्या आहेत. म्हणजे 19 किंवा 20 धावा या कंपल्सरी त्याला आवश्यक असतील प्रत्येक षटकामधून. जशी सुरुवात आपण पाहिली असेल FDC कुडूस संघाची झाली त्याप्रमाणेच ठोकमठोक बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल ती या सामन्यांमधून. पण तो इथे पाहिलं तर FDC कुडूस संघाकडे अनेक चांगले खेळाडू आहेत, चांगले गुणवान गोलंदाज आहेत. विशेषतः शोएब अव्वासारखा अगदी वेगवान मार्या करणारा गोलंदाज आपल्या तालुक्यातला एक सर्वोत्तम सध्याच्या घडीला पाहिलं तर गोलंदाज ज्यांचं नाव अव्वल दर्जाच्या संघामध्ये घेतलं तर अव्वल दर्जाच्या गोलंदाजमध्ये घेतलं तर ती कुडूस एक्सप्रेस, पूर्वी कुडूस एक्सप्रेस म्हणून महेश भोईर यांना नेहमीच संबोधलं जायचं. परंतु आता मात्र कुडूस एक्सप्रेस आपण बघतोय. युवा उमदा गोलंदाज शोएब अव्वा यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेगाच्या वर स्वार होताना अनेक गोलंदाजांना त्यांनी नक्कीच या खेळपट्टीवर हताश केलंय, निराश केलंय. परंतु आज मात्र अगदी निराश होऊन चालणारे वडोली संघाला एक चांगली त्यांना सुरुवात करावी लागेल त्यांच्या गोलाच्या समोर. यासाठी अगदीच बुबेरसारखा अगदी एक अनुभव संपन्न फलंदाज स्ट्राईकवर पहिल्या चेंडूवर अगदी चांगली हिंमत दाखवली, चांगली की स्ट्रोक खेळा. परंतु ते शतरक्षकांकडून झालेली चुकी, कारण पहिल्या चेंडूवर पहिलं यश मिळत होतं. मी जे उल्लेख करतो की कुडूस एक्सप्रेस शोएब यांनी सुरुवात केली होती, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट झेल सोडल्यानंतर एक धाव आली अगदस त्यांच्या बॅटमधून आणि अगदी खातं संघाचं उघडलं गेलं आहे. ते धावफलकावर अगदस आणि त्याच्या साथला आयान दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज आहेत मैदानामध्ये पॉवर प्लेमध्ये खेळताना. सामना यावेळेस करतील आयास. षटकातील पुढचा चेंडू अव्वांचा राईट नाम राऊंड टिकेट मारा याचा बॅटची कडा घेऊन चेंडू निघालता पाठीमागे तिकडे शतक बॅकअप करतात, चेंडूला चांगल्यापैकी अडवतात येत आणि त्यावर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगला चेंडू हाता गेला आहे आतापर्यंत 2 चेंडू संपत असताना. तर बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल आव्हानचं खूप चांगलं काम क्रिकेटसाठी आपल्या संघासाठी. FDC कुडू संघ आपण केवळ 1-2 खेळाडू अवलंबून आहे, तर त्यांच्याकडे अनेक चांगले गुणवान खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांची कामगिरी नेहमीच यंदाच्या सीझनमध्ये खूप चांगली होते. अनेक ठिकाणी आपण पहिलं किंवा दुसरं बक्षीस ते पटकावत असतात. इथे देखील एक चांगलीशी आपण गोलंदाजी पाहतोय. अव्वांशी षटकामधून थोडंसं थांबून ठेवलं फलंदाजला, कुठल्याही प्रकारचा फटका मारण्याची संधी देत नाहीत अव्वा जे गोलंदाज ज्यांनी 3 चेंडू हाताळलेत या षटकामधून. आणि इथे नक्कीच अगदच एक सिनियर फलंदाज त्यांना थोडीशी कल्पना देतात की तुम्हाला अशा प्रकारे खेळावं लागेल स्टान्स घेताना, कारण आव्हानची चांगली गोली सध्या होती. त्यांच्या विरोधात आपल्याला जर फलंदाजी करायची आहे तर चेंडूला टप्पा आपल्याला पाहावा लागेल. यावेळेस अगदी चांगल्यापैकी बघितलं जातं की सल्ला त्यांच्या उपयोगी आला आणि चेंडूला बिरकून दिले सीमे पलीकडे षटकार.
अतिशय चांगला फटका, अगदी चांगला आवश्यकता अशा प्रकारच्या फटक्यांची. आणि नुकताच आयानाच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला तो सीमे पलीकडे षटकारासाठी. या साधावने त्यांचं वैयक्तिक खातं उघडतं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 या अंकावर. 20 धावा प्रत्येक षटकातून करायच्या जवळपास. या गतीने जर धावा केल्या तर निश्चित तुम्हाला 78 धावांचा हा पल्ला गाठता येईल. परंतु हे लक्ष अगदी बोलणं एवढं सोपं नाही आहे. पण तो क्रिकेट अनिश्चित खेळापट सुद्धा म्हणतो, त्यामुळे कधी काय लागे होईल काय सांगणं कठीण आहे. याच अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू अगदी सूरज पाटील सर सुद्धा येत आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांचा आपण आवाज इथे ऐकला होता आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने आज शाळा पूर्ण करून त्यांचा अगदी सर्व्हिस देऊन ते आज या स्पर्धेकरता उपस्थित झाले. त्यांचं आपण स्वागत करूयात. सुस्वागतम आणि सुस्वागतम, वेलकम. तर आतापर्यंत 5 चेंडू संपले गेले षटकामधले आणि या षटकातील आता अंतिम चेंडू दाखल बाकी आहे. पॉवर प्लेमधला आव्हानचा शेवटचा चेंडू. इथे थोडंसं शॉर्ट पिच फलंदाजांना पुढे थोडंसं संधी देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर मात्र नियंत्रण नव्हतं आणि पंचांनी मात्र वाईट घोषित केला या चेंडूला. अतिरिक्त स्वरूपात तिथे धाव आली संघाला. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती 8 वर. तर निश्चितच चांगली ही कामगिरी मी म्हणेन FDC संघाची होत असताना गोलंदाज आव्हानची. कारण 20च्या गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकामधून 19.5 किंवा 20च्या गतीने 78 धावा. पुढचा चेंडू दांडी गोल, फलंदाज बाद फर्निचर बिघडून टाकलं आणि एक पहिली सफलता मिळवून दिली ती संघाला आव्हानने. षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार आपण पाहिला तर धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या केवळ 8 धावा. आणि एकंदरीत पहिला फलंदाज माघारी परतला. अय्यन यांनी अगदी थोडीशी आशा दाखवली षटकार ठोकून, परंतु अंतिम चेंडूवर ते देखील आता बाद होताना आपण पाहतोय की पहिलं षटक, पहिलं यश संपादन केलं ते FDC कुडूस संघाने. यानंतर आपण कनक 11 दिवसे वर्सेस दिनकर पाडा अशी लढत पाहणार आहोत. दोन्ही संघांनी पुन्हा एकदा आपण रिपोर्टिंग करा, जरा थोडीशी घाई करा आणि लगेच टॉस करता. चला, जो वेळ आपला होता दुपारचा, आपण पाहतो दुपारचं सत्र सुरू झालं आहे, परंतु या अगोदर आपण अगदी 2 ज्या इनिंगच्या अगोदर मध्ये आपण हा नाणेफेक करत असतो आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं उशीर होतो, परंतु आपण आता लगेचच यायचं आहे. कनक स्पोर्ट्स दिवसे त्याच्या विपक्षात आता दिनकर पाडा संघ. अन्यथा पेनल्टी बघा, मगाच्या सामन्यात इथे या सामन्यात पेनल्टी लावली होती. बराच उशीर आल्यानंतर वडोली संघाला 1 ओव्हरची तशा आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण कृपया दक्षता बाळगा आणि लगेचच आपण पावलं टाकायची आहेत टॉस बॉक्सच्या बाजूने. अन्यथा इथे मात्र कुठलीच संघाची सबब ऐकली जाणार नाही. आम्ही उशिरा या कारणाने आलो. तर साजिद आपण पाहतोय, साजिद खान यांना आता आमंत्रित केलं गेलं गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्याकरता. अष्टपैलूंचा भरणा असलेला आहे दोन्ही संघ आपण पाहतोय. साजिद देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. बघा, टाइमपास नको, अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. पंच मध्यस्थी करा तुम्ही. चला, आपण खेळाडू वृत्तीने इथे खेळ दाखवायचा आहे. तर आपण जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा अगदी मित्रत्वाची भावना असली पाहिजे. तेव्हा आपण कुठे या गोष्टीकडे लक्ष ठेवा, कारण आपल्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट खूप महत्त्वाची गोष्ट असते. खेळापेक्षा ही गोष्ट जर आपल्याकडे असली तर निश्चितच त्याचं महत्त्व जास्त असतं. तर साजिद आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. नवीन षटकाला जी सुरुवात होते पॉवर प्लेमध्ये आपण पाहत असताना दुसरं पॉवर प्लेचं षटक की ज्या 3 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. चला, लगेच कनक स्पोर्ट्स तिळसे संघ आणि दिनकर पाडा संघ आपण लगेच विनाविलंब टॉस बॉक्समध्ये. या षटकाला सुरुवात होताना उजव्या हाताचा हा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी खूप यॉर्कर हाताला गेला. निश्चित चेंडू थोडं बॅटची कडा घेऊन निघाला होता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूला, की ज्यावर फलंदाज अगदी सहजतेने 1 धाव पूर्ण करतायत ते अगदच. आणि आता देखील त्यांनी 1च धाव घेतली. मगाच्या षटकात देखील पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेताना सुरुवात केली होती, परंतु आता मात्र त्यांची वैयक्तिक धावसंख्या 2 वर पोहोचते आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती संघासाठी 9 या अंकावर. तर साजिद एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय. थोडंसं फिल्डिंग सेट केलं गेल्यानंतर, कारण एक उजव्या हातात आता फलंदाज समोर असेल त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल केले गेले आणि षटकातून आता दुसरा चेंडू. यायचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर थोडासा कनेक्ट झाला नाही तरी चेंडू हवेतून गेला तो डीपला. फैजान ते चेंडूला अडवत आहेत आणि थोडंसं फंबल झालं तो, परंतु अगदी त्याचा फायदा काही घेता आला नाही. केवळ 1च धाव घेताना संतुष्ट आहेत फलंदाज.
ते फैज यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता मात्र त्यामुळे पोहोचती फलकावर. ती डबल फिगर जाताना एकेरीतून दुहेरीमध्ये जाताना ती 10 धावावर. चला, दिनकर पाडा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. लगेच आपण तिसऱ्या संघाचे कॅप्टन कनक स्पोर्ट्स, आपण सुद्धा यायचंय लगेचच. पुढचा चेंडू दांडी गोल, फलंदाज बाद. बघा अगदी सुरेख चेंडू हाताळत होता, वेगवान चेंडू हाताळत होता आणि फलंदाज फटकावण्याच्या तयारीत असताना मात्र अगदी बॅटवरून चेंडू अगदी स्टंपवर आदळला आणि त्यामुळे प्ले डाऊन झालेत फलंदाज. आणखी एक विकेटचं पतन पाहतो आपण. ते डिंग डॉंग उडवली संघाचा करता. त्याची सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. आपण पाहिलं असेल विकेट टेकर गोलर ठरले, कारण पहिल्या षटकामध्ये अव्वा यांनी देखील एक विकेट घेतली. आता नुकतीच आपण बघतोय या तिसऱ्या चेंडूवर साजिद यांनी देखील एक विकेट मिळवली. एक महत्वाचा फलंदाज स्वतः कॅप्टनला मात्र इथे बाद केलंय, ते अब्दस बुबेर यांना. आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानात जात आहेत अब्दुल्ला, फैज यांच्या साथीला. फैज यांनी एक धाव घेत आपलं वैयक्तिक खातं उघडलं. पुरतात मात्र इथे प्रथमच त्यांना स्ट्राईकवर आपण पाहतोय नवीन फलंदाज आलेत अब्दुल्ला, जे फेस करतील पुढच्या चेंडूला. धावसंख्या 2 बाद 10 धावा, एकंदरीत 78 धावा करायचे आहेत. मोठं लक्ष गाठायचं पुढे. यावेळेस शतकशाकडून झालेली चुकी, त्याचा फायदा नक्कीच चांगला मिळाला आणि त्यावर फलंदाज सहजतेने इथे दुसरी धाव देखील मिळत आहेत आणि या 2 धावा एकवटल्या गेल्या. पण फिल्डिंगमध्ये थोडेसे लेग बाय स्वरूपात पंचांनी म्हटलं की लेग बाय स्वरूपात या धावा आल्यात. 2 धावा कशा प्रकारे आल्यात त्याचं महत्त्व नव्हतं. धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि त्याच 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती धावफलकावर 12. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. साजिद खान आपण पाहतो एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू म्हटला जातो या संघाचा. अगदी नेहमीच संघासाठी चांगलं प्राधान्य देत असतात. संघासाठी 100% देण्याचा त्यांचा मनसुबाचा प्रयत्न असतो. आणि आता या षटकातील 5वा चेंडू, इथे मात्र कोशिश चालली होती चांगल्यापैकी स्ट्रोक मारण्याची, परंतु चेंडूचा टप्पा अंदाज घेता आला नाही आणि चेंडूने मात्र नक्कीच गुंगारा देत गेलाय तो इष्टीमागे डॉट स्वरूपात. चला, कनक स्पोर्ट्स तिसरा संघ पाहता पाहता षटकातून एक चांगलीशी गोलंदाजी पण पाहतोय साजिद यांची. षटकातील अंतिम चेंडू, षटक क्रमांक 2 आपण सध्या पाहत असाल त्यातील अंतिम चेंडूचा खेळ आहे आणि हा देखील चेंडू अप्रतिम हाताळताना षटक संपवलं गेलं. अतिशय सुरेख षटकाची समाप्ती झाली, तर पहिल्या षटकात देखील आव्हानांचा एक दरार राहिला आणि या षटकात देखील त्यांच्या पावलावर ठेवताना अगदी साजिद यांनी देखील तीच री ओढताना अगदी चांगली गोळी करून षटक संपवलं गेलंय. म्हणजे अशा प्रकारे 2 षटकं जमली गेली. या 2 षटका समाप्तीनंतर अगदी 6च्या गतीने फक्त फलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 12 धावा. अजूनही पाहिलं तर 66 धावांची आवश्यकता आहे. 78 धावांचा पाठला करताना आपण थोडीशी दमछाक होतीये ते एफडीसी कुडूस संघाच्या विरोधात. मात्र डिंगडॉग वडोली संघाची नवीन षटक राहुल यांच्या सोपवलं गेलंय. तिसरा गोलंदाज आपण पाहतो वापरताना ते एफडीसी संघ. लेफ्ट हँड मारा, हो पहिला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा अतिशय घातक चेंडू म्हणता येईल. अगदी स्विंगिंग यॉर्कर, अतिशय चांगला चेंडूवर मात्र फलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मिळते 22 स्वरूपात आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 13वर 13 रन, 2 बाद 13 धावा. इथे मात्र चेंडू बराच टप्पा अगदी चांगल्यापैकी अगदी ऑफस्टमच्या बाजूने निघाला होता इष्टे मागे आणि लाईन चांगली पकडतायत राहुल सुद्धा. आपण पाहतो या खेळपट्टीचा लगेच अंदाज आला की आपल्याला कशा प्रकारची गोली इथे करायची आहे आपल्या संघासाठी आणि तेच करत असताना षटकातील 2 चेंडू संपले गेलेत. तर इथे सामना करतायत फैज. याचा शॉर्ट पिच चेंडूवर चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जास्त राहिला, शतक चेंडू खाली आणि विकेट.
अगदी डॉटवर डॉट चेंडू जात असताना त्यांनी फटकावण्याचा प्रयत्न केला आणि विकेट त्यांची गेली. थोडीशी संघाची निराशा आपण पाहतोय. अगदी जो कागदावर मजबूत वाटणारा फलंदाजांचा हा संघ आपण पाहतोय तो डिंग डॉंग वडोली संघ आज खरं म्हणजे तो त्यांचा द्वेष दिसला नाही, हा खेळ दिसला नाही या सामन्यामधून. कारण एका बाजूला पाहिलं तर एकतर्फी सामना मैदान चालतोय. एफडी संघाने ज्या संघाची सगळी सूत्र हाती घेतली खेळाची अगदी तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली उजवी कामगिरी होत असताना नवीन फलंदाज मैदानात हुसेन याच हुसेन यांनी देखील चेंडू फटकावला. परंतु शतक बघूया चेंडू थांबवतील का, पण तो चेंडू बंद बाजूचा सरळ निघाला, तो सीमा पार चौकारा करता 4. एक विश्वसनीय फटका नवीन फलंदाजाकडून पाहायला मिळाला. हुसेन यांच्याकडून एक चांगली सुरुवात झाली आहे ती या चेंडूवर आणि चौकार बरोबर संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती आत्तापर्यंत 17 धावा खतरा बनवू पाहतीये संघाला. तर या षटकातून पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा जमिनीला मारला फटका. अगदी जमिनीच्या गवताला घासत पुसत चेंडू निघाला होता आणि साजी चांगली चेंडूची फील्ड करतायत, तिकडनं फेक करतायत. तोपर्यंत एक धाव अचूक फेक बघा अगदी गोलंच्या हातामध्ये, राहुल यांच्या हातामध्ये. तर एकच धाव आली ती या चेंडूवर. एक धावेने धावसंख्या 18. ते कधी 3 फलंदाज बाद झालेत तर संघाचे. आणि शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र मी मगाशी उल्लेख केला की थारा नसतो या खेळाला या चेंडूला आणि त्या चेंडूला मात्र प्रहार करताना चेंडूला सगळं मिडविकेट चेंडू करून सीमे पार षटकार केलाय. तर षटकाराने संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचते फलकावर पुढे. एक षटकाराला एक चौकाराला त्यामुळे थोडंसं पृथक्कन बिघडलं तरी देखील राहुल यांनी खूप चांगली इथे गोलंदाजी करत विकेट घेतली असंच मी म्हणेन. कारण धावांचा मोठा पल्ला गाठायचा, मोठा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत अवघी धावसंख्या फलकावर लागली ती 24 धावा 24. अंतिम षटकाला सुरुवात कारण 4 षटकं आपल्याला इथे आपल्या वाट्याला येणार होती कारण एका षटकाचा तुम्हाला पेनल्टी लागली होती बडोली संघाला. तर मग अंतिम षटक आपण म्हणूयात जे आता सुरू होत आहे ते मैदानातून. या अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फैजान यांची बॅटिंग आपण पाहिली होती आज या सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये 48 धावांची नाबाद खेळी आणि त्या गोलंदाज म्हणून आपली भूमिका पार पाडताना पहिल्या चेंडूवर इथे षटकार येतोय. त्यांचं नक्कीच स्वागत जे षटकार होतं ते या फलंदाजाकडून आणि षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर 30 रन. 78 धावांचं भलं मोठं आव्हान होऊ लागलंय, परंतु हा आव्हान थोडं कठीण आहे. चेंडू त्याप्रमाणे आता खूप कमी राहिलेत. फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या सामन्यातली आपण ही सध्या कामगिरी पुढे पाहतोय ते डिंग डॉंग वडोली संघाकडून. बॅटिंगमध्ये इथे हुसेन यांची एक चांगली खेळी. पहिला चौकार ठोकला, आता मात्र बाद झालेत. तर पुढच्या चेंडूवर स्वतः त्यांनी चेंडूवर पंचाची वाट न पाहता आपले क्रीज सोडलं आणि आपली विकेट मात्र दाखवली की आपण आउट आहोत. तरी खेळाडू त्यांची दिसली, स्पोर्ट्स दिसली आणि संघाचा आणखी एक गडी बाद होते. चौथा फलंदाज माघारी परतला. प्रत्येक गोलंदाज विकेट आली. नुकतीच फैजान देखील एक सफलता मिळवताना चौथा गोलंदाज अशा प्रकारे आपण पाहतो की ज्याने विकेट मिळवताना विकेट टेकर गोलंदाज ठरले ते संघाकरता. तर 4 बाद 30 धावा फलकाव लागल्यात. नवीन फलंदाज मुबा आता फक्त सामन्यातल्या औपचारिकता बाकी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण इथून जर पाहिलं तर अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचे 4 चेंडू बाकी राहिले आहेत. तर पुढच्या चेंडूला एक चांगला फटका पत्र नक्कीच मारला गेला. ते पुन्हा एकदा साजिद आपलं काम करत आहेत चेंडू फील्ड अडवून आणि तो ओव्हर एक सिंगल धाव. आता मात्र केवळ प्रक्रिया आपली पूर्ण करायची आहे. औपचारिकता जी बाकी राहिली ती पूर्ण करायची आहे तिथे DC संघाला किंवा बडोली संघाला. सामन्यातली रंगत संपली गेली आणि ते आणखी एक फलंदाज बाद. बघा फैजान नुसते आपण फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो, पण गोलंदाज म्हणून जेव्हा गरज असते संघाला त्यावेळेस ते विकेट घेऊन जातात. आणि आता या सामन्यातून 2 विकेट त्यांनी आतापर्यंत मिळवल्यात. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत जरी झालं असलं तरी त्यानंतरचे पुढचे त्यांची चेंडू खूप चांगले चेंडू हाताळले गेलेत आणि संघाला महत्त्वाच्या 2 विकेट मिळून दिल्या ते या षटकामध्ये. तर 4 चेंडू संपले गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इथे सामना संपण्याकरता. अगदी एकतर्फी सामना आपण उल्लेख केला होता, कारण जो प्रतिकार पाहिजे होता इथे
डिंगडॉंग वडोली संघ जातोच. कुठल्या क्षेत्रात झालं नाही, फिल्डिंगमध्ये नसेल, बॉलिंगमध्ये नाही, आणि आता बॅटिंगमध्ये देखील आपण तेच चित्र त्यांचं पाहतोय की आज संघ थोडंसं मागे पडला, कमी पडला तो या सामन्यातून त्या बलाढ्य लढतीमध्ये. तर षटकातला अजून एक चूटचा खेळ बाकी आहे. इनिंगमधून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. आणि अंतिम चेंडूवर निश्चितच इथे समाप्त इथे खेळ होतोय, कारण अंतिम चेंडू संपला गेला, समाप्ती होती ती या खेळाची, या सामन्याची. आणि खरोखरच एकतर्फी सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक चांगली कामगिरी इथे संघाने केली, FDC संघाने, आणि बाजी मारताना संघ विजय झाला. चला, कनक स्पोर्ट्स पुन्हा पुकारत असेल. कनक स्पोर्ट्स तिथे वारंवार तुम्हाला पुकार दिला गेला, आणि आता तुम्हाला अजून एक पुकार आम्ही देतोय की आपण लवकरात लवकर यायचं आहे. ताससाठी उशीर होतो. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी म्हणेन फैजान मेहमान, ज्यांनी 48 धावा करताना 2 विकेट घेतल्या आणि अष्टबैलुत्व आपलं पुन्हा एकदा सिद्ध केलं ते सामन्यातलं. आणि भल्या मोठ्या आव्हानाचा मात्र पाठलाग करत असताना इथे संघ पराजित झाला, परंतु या स्पर्धेत आपण सहभाग दाखवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. वडवली डिंगडॉंग संघाचं. तर अक्षय पाटील सरांना विनंती असेल की दयानंद पाटील साहेब इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यांचा आपण इथं शाही सन्मान करतो व्यासपीठावरून आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने. तर त्यांचा सन्मान करण्याकरता आपण पुढे यावं आणि दयानंद पाटील सरांचा इथे सन्मान करावा, त्यांचं स्वागत सत्कार